Sometimes you gotta let him go. I know it's hard, but you're better on your own. I know the sky's got you feeling all alone. I know it's hard, but you gotta let him go. Say it with me, everything is okay. But you gotta let him go. I know it's hard, but you're better on your own. Yeah, on your own. 12:45 झाले. चाललास. ऑल द बेस्ट ब्रो. थँक्यू ब्रो फॉर सेकंड लास्ट पेपर. सेकंड लास्ट नाही, पहिला दुसरा पेपर आहे. येस, सो मेनी पेपर्स ब्रो. रिव्हिजन बाकी माझी, पण तरी चैतन्य कुठे चालला? चैत्य करू नका बरं, मला लय महत्त्वाचे काम आहे. 2दा ट्रिप करायची मला. इधर सूरज नीचे ढल रहा है. बच्चे लोग कल पेपर हो कि भी लिस्ट बनाने रही. किसकी लिस्ट वो भी बता दे सर. वो नहीं बता सकते, दैट इज कॉन्फिडेंशियल. मी कालच शिकलो हा शब्द. हा बरं, तर कल लास्ट पेपर. अरे मला जाता जाता असं नका बोलू रे चांगलं. मग चैत्या भेटायला येत नाही असेल की नाही? तू नेवा साल जवळच राहतो ना. मी पण नाही ना तसं जवळ. आज आपला लास्ट पेपर आहे. सर्व पेपर चांगले गेले आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये असं झालं की आम्ही थेरी विसरून गेलो. इतकं न्यूमेरिकल्स होते की आम्हाला आता न्यूमेरिकल्स आवडायला लागले आणि ते मार्क्स भेटले नाही तर भेटूया पुढच्या 6 महिन्यात पुढच्या सेमिस्टरमध्ये परत काही झालंच नाही. तर शेवटच्या पेपरसाठी खूप उत्सुकता दिसत आहे पोरांमध्ये. आपल्या घरी आज आहे खिसे फाडायचा कार्यक्रम. खिसे फाडणं म्हणजे कॉलेजचा टॅग काढणं शरीरावरनं. करून घेते या ना भाई. शेवटचा आता पेपर आहे. तुला काय आता सगळं रिसर्च काय सगळं आठवणी वगैरे. माझ्या आठवणी खूप काही आहे, त्याचा खूप काही ते विसरू शकत नाही आहे. त्याने आता फेमस ब्लॉगर झालंय. शेवटपर्यंत प्रयत्न केले पण फक्त क्लासवाल्यांनाच माहिती, मी बाकी कोणाला माहिती. आता थोडीशी रिव्हिजन करायला टाइम. आता रिव्हिजन करू रे भ्या. हा रोज माझ्या नावाचे पेपर जर बॅक लागला, आता शेवटचा पेपर बॅक लागला तर काय काय बोलल्यामुळे आता कसं वाटतं सौरभ? शेवटचा पेपर एकदम आयुष्याचा शेवटचा पेपर. मास्टर्स वगैरे करणार आहे का काही? बघू, जर कुठं असला चान्स तर बघू. घरीवाला जागा मी तर घरच्यांना बोलून दिलं बाबा माझी अजिबात इच्छा नाही आता, चला माझं शिक्षण वगैरे नाही. ऑलमोस्ट सगळ्यांचं झालंय शिक्षण. सगळ्यांच्या आयुष्याचा शेवटचा पेपर आहे. जर आज चांगला दिला तर चांगला दिला तर परत तोंड उतरलेलं कानकेला पहिला बेंच भेटलेला आहे. पहिला बेंच भेटल्यामुळं आणि कानकेला शेवटचा बेंच भेटलाय. काय करतोय कुणाला पण मागचा बेंच भेटलेला आहे लास्ट पेपरला. चाललाय दुसऱ्या देशाला परदेशात आणि तो हा व्हिडिओ त्याच्या मुलांना दाखवत भविष्यामध्ये होते आपले मित्र. पण पोरांच्या मनात दुःख पण आहे, कारण हे सण परत दिसणार नाही कोणाचे. Sometimes you gotta let him go. I know it's hard, but you're better on your own. I know the sky's got you feeling all alone. I know it's hard, but you gotta let him go. Say it with me, everything is okay. But you gotta let him go. I know it's hard, but you're better on your own. Yeah, on your own. आजचा एपिसोड आहे रूम सोडून. टायटल चांगलं आहे ना, रूम सोडून. हे आपल्या आजच्या विषयाचं टायटल आहे. नामांकित इथं जमलेले सगळे बालमित्र
हे सगळे रूम सोडून चाललेत कारण यांचं शिक्षण संपलंय आणि हे उंच अशी भरारी घेणारे आकाशात आणि एकदा असे आपटले. जीवनच्या सफरमध्ये याचं म्हणण्याचा उद्देश हा होता की जीवनच्या तोंड दिसू दे याचं म्हणणं असं सगळ्यांची सगळ्यांना अडचणी येणार आहेत, तर या अडचणीला तोंड देऊन संकटांना सामोरे जाऊन प्रत्येक जण आपल्या आपल्या जीवनामध्ये काहीतरी होणार आहे. एवढं जर प्रेम असेल असं एकमेकांमध्ये जे आता 28 तारखेनंतर कोणी कोणाला विचारणार पण नाही. पण बघू चैतन्य म्हणतोय मी तुम्हाला फोन करत जाईल, पैसे पाठवत जाईल कारण त्याला खूप मोठा जॉब लागलाय. 8 लाखाचं पॅकेज जाईल म्हणलं गाईज पैसे पाठवून असं जिकर नाही कुठलंही स्टेटमेंट करताय की पैसे पाठवणार नाही, त्यांनी मागायसाठी कॉल करावे नाही. कूलरचा कार्यक्रम सगळं आता रूम सोडून जावं लागणार आहे. हे मित्र आयुष्यावर लक्षात राहतील पण सोबत नकोय. चैतन्य शेळके अरे ते प्यायचं असतं रे, खायचं नसतं. हेच ते दाखव, हेच ते ज्याच्यामुळे आम्ही रात्रभर जागून असं हे केलं होतं. आणि हे जवळपास म्हणजे 3rd इयरचं आहे. भाई माझा शर्ट याच्यावर मी एक इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली होती, त्याला कोणीच लाईक नव्हती. आता पण चांगला आहे, अजून पण शर्ट आहे. माझ्या मम्मीने हा शर्ट बघितला, मम्मी म्हणून काय हाल केलेत. पण हा खूप जुना शर्ट आहे, 1994चा शर्ट आहे हा. हे आमचा प्रोजेक्ट हिअर लास्ट प्रोजेक्ट सिक्रेट आहे, खूप मोठं ते दाखवू शकत नाही. कॉन्फिडेन्शियल. Watch out for her dark side, yeah she got some sharp eyes. See her for the first time, never let her out my sight. I just wanna stay up, look at you all made up. Dirty thoughts are seep into my mind, I can't wait up. टाटा सामान पॅक ये परत नको येऊ. समोर बघ रे भाई. चांगला होता रे बिचारा. माझे त्याचे थोडेफार होत होते काय पण भांडणं भांडणं होत होते. चांगलं वाटते मला, म्हणजे वाईट चांगलं वाटतंय वाईट वाटतं. किरण गेला तर वाईट वाटते मला थोडस मनामधून की चला आता शेवटी सुटली पिढा, म्हणजे शेवटी सुटला मित्र आहे. तुम्हाला कसं बोलताना दाखव. कसं बोलतोय हे शेवटचं बोलणं. काही हरकत नाहीये, आहे पोरं 1-2 जणांचे पेपर आहे, बाकीचे रूमला आहे. बघा साहिलचं सामान शिफ्ट होतंय. अच्छा अच्छा भेटू नाशिक. बाय बाय साहिल. 2 shots, having fun, 4 shots, turning up, dancing 'cause the night is young, too much fun, feel alive, in the night, she look good, she look right, we could live, we could die, here she come, channeling my Casanova, she got a body persona, she got a bite like a cobra, I'll take the venom, it's worth it to know ya. माधव क्लास करणार आहे ना भाई, विमान नगर कल्याण नगर 4th क्लास. साहिलच्या गाडीत ब्रेक तुझा नाही, परत कसं आलं मला घरी. तुम्ही तमाने आमचं सामान शिफ्ट करायला यावं लागेल. आम्ही तुझी मदत करतोय तो आमची पण मदत करावी हे लागेल. कोण बोललं तुला असं? बोललो मी तुला कधी? खरे ते सर्व गोष्टी गाडी आमच्याकडे माणूस चांगला आहे. टियागो घेऊन आले बघा. आपल्या दोघांची शिफ्टिंग करायची टियागोने आज. मला रडू येतंय सौरभ. I need you, I think this is lust, not love. 'Cause everything that we touch gives us a rush, and everything that we taste feels like the love. चैतन्याने गाडी आणली फक्त माझ्यासाठी आणि मी काम पण करतोय. पेट्रोलचे पैसे घेतोय 400 रुपये. Taking me to the ground, you turn and does the weekend. Da 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 da.